आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच. विद्यार्थ्यांचा गौरव आणि वधूवर मेळाव्याने कुंभार समाजात उत्साहाचे वातावरण. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे कुंभार समाज मुंबईतर्फे कार्यक्रमाचे भव्य आयोजन. मुंबई दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबई येथे कुंभार समाज मुंबईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वधूवर मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 10वी, 12वी आणि पदवीधर स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि विवाहयोग्य वधूवरांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आणणारा वधूवर परिचय मेळावा होता. समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गंगाधर देवडे, पोलीस निरीक्षक नवी मुंबई, तानाजी कुंभर, पोलीस निरीक्षक, तसेच संस्थेचे संस्थापक सभा चिंदरकर, अध्यक्षा विष्णू मळेवाडकर, सचिव संजय गिरकर, तसेच सुरेश तुळसणकर, महेश सायकर, विजय मांडळकर, रामदास कुंभार बीड, चन्बस वायकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. समाजातील उज्ज्वल भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि समाजाला दिले. या सन्मानामुळे त्यांच्यात नव्या उमेदीने पुढे जाण्याचा आत्मविश्वास जागा झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. कार्यक्रम दरम्यान सभा चिंदरकर यांनी मुंबईतील मुंबई कुंभार समाज ही सर्वात जुनी व कार्यरत संस्था असल्याचा उल्लेख करताना समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कुंभार समाजातील मुलांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर खेळासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये अगदी ऑलिम्पिकमध्ये देखील देशाचे प्रतिनिधित्व करावे. तसेच त्यांनी सध्याच्या डिजिटल युगातील सायबर क्राईम संदर्भात सर्वांनी सजग राहावे अशी सूचना दिली. या कार्यक्रमात वधूवर मेळाव्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. समाजातील विवाहयोग्य युवक युवतींना एकत्र येऊन संवाद साधण्याची, आपल्या जोडीदाराबाबतची अपेक्षा मांडण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि आयोजकांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करताना अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुंभार समाजाने एकत्र येण्याचा, एकमेकांना प्रोत्साहित करण्याचा आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर आदर्श घालून दिला आहे. सर्वप्रथम संत गोरोबा काकाच्या चरणी वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महाराष्ट्र कुंभार समाजाचे सर्व पदाधिकारी, महेशजी सायकर साहेब, मुंबई कुंभार समाजचे अध्यक्ष विष्णू मळेवाडकर साहेब, सचिव संजय गिरकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि येथे जमलेले माझे कुंभार समाज बांधव, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वप्रथम या कार्यक्रमाला येण्याच्या दिवशी आमंत्रण त्याच्या दिवशी सायकर साहेब आणि संपूर्ण मुंबई कुंभार समाजाची टीम माझ्याकडे आले होते आणि मनातून येण्याची खूप इच्छा होती, पण थोडीशी धातू पडायची, बोलवायची, परंतु आपल्याला त्या दिवशी वेळ मिळेल का नाही मिळेल हे आजपर्यंत नक्की नव्हतं की येण्याचं. सकाळीच जेव्हा आलो होतो तेव्हा सकाळी एका पोलीस स्टेशनला पण एका RSSची रॅली चालू होती, मोठी रॅली होती दसऱ्याच्या निमित्ताने आणि खूप मोठा बंदोबस्त होता. तो संपेपर्यंत इथे येईल का नाही याची गॅरंटी नव्हती, पण सायकर साहेबांच्या फोनमध्ये यायचे, गिरकर सरांचे यायचे आणि मला नक्की येणार मी, काही विषय नाही. कारण हा समारंभ प्रत्येक कुंभार समाजाने आपण एवढं आग्रहाने बोलवलं तर तो वेळ काढून मी नक्की येणार असं ठरवलं होतं. आणि ती रॅली संपली आणि मी लगेच निघालो. तर मुंबई कुंभार समाज मी बघितला, पहिल्यांदा कार्यक्रम अटेंड करतोय. एवढ्या चांगल्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत. आपले विद्यार्थ्यांचे मी बरेच आता मार्क वगैरे बघितले, त्यांचं अकॅडमिक करिअर बघितलं, खूप सुंदर आणि खूप आनंद वाटला की आपल्या समाजात पण असे एवढे चांगले विद्यार्थी आणि चांगलं करिअर करत आहेत. त्यासाठी पहिल्यांदा मी मुंबई कुंभार समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम इथं आयोजित केला आहे. मी मूळ नांदेडचा आहे
नाशिकमध्ये एक 10 वर्ष होतो, त्यानंतर नवी मुंबईमध्ये होतो 6-7 वर्ष आणि गेल्या 1.5 वर्षापासून मुंबई शहरात कार्यरत आहे. तर अनेक वेळा अनेक आपल्या समाजाचे बांधव भेटत असतात आणि छोट्या मोठ्या समस्या आम्ही आमच्या परीने करायचा प्रयत्न करत असतो. सांगायचं एवढा आता येणारा काळ जो आहे, आरक्षणाची लढाई आपण बघताय, ओबीसी काय चाललंय त्याचं जास्त मी ज्या खोलात जात नाही, पण एवढं सांगतो की आता यापुढे स्पर्धा खूप स्ट्रिक्ट झालेली आहे आणि आपल्याला त्या स्पर्धेत टिकायचं आहे. कारण आता ओबीसी मध्ये काय झालं ते सर्व आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला आरक्षण नाही, आरक्षणाच्या पुढे जाऊन खूप अभ्यास करून आपलं अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही आमची मदत लागली, पोलीस डिपार्टमेंट कडनं असो, कुठल्याही समाजातून आम्ही सदैव आपल्यासाठी तयार आहोत. येणाऱ्या काळातले जर बघितले, सध्याच्या काळामध्ये सायबर गुन्हेगारी, NDPS, ड्रग्सचा विळखा पडत आहे, असे बरेचसे सामाजिक ज्वलंत प्रश्न आहेत. तर त्या ह्याला आपल्या समाजातलं कोणीही बळी पडू नये, सतर्क राहावं. सायबर गुन्हेगारी आहे, बघताय आज रोजचे कॉल येत आहेत आणि फसवणूक होत आहेत. कुठला मेसेज येतो, क्लिक करतो आपण आणि आपले पैसे कटतात. कोणी फोन करतं, कोणी डिजिटल अरेस्ट सांगतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला पण आपण बळी पडू नये. NDPS जे गुन्हेगारी जे वाढत आहे, मुंबईमध्ये विशेषतः ड्रग्सचा विळखा भरपूर वाढलेला आहे. नवी मुंबईमध्ये आम्ही ड्रग्सवर भरपूर मोठं काम केलं होतं. मुंबई शहरामध्ये बी ड्रग्सचा विळखा भरपूर, जी आपली तरुणाई आहे, जी आपली नवीन पिढी आहे, बरेच जण एक US मधून तिने शिकून गेले, ते पण पाहिलं नाही. त्यांना पण माझं सांगणं आहे की ड्रग्स पासून आपण आपलं राहतात, त्याचे परिणाम भयानक आणि भरपूर भयानक असतात, ते आम्ही पाहिले आहेत जवळून. तर ते पण आपल्या तरुणांना माझं आव्हान आहे की बाबा आपण खूप त्यापासून दूर राहावं. ते व्यसन एक जबरदस्त व्यसन आहे. इथं उपस्थित विद्यार्थी बांधवांना मी एवढं सांगतो की आजचं करिअर आता या पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी आपण फक्त अभ्यास करायचो आणि अभ्यासामध्येच आपलं करिअर आपण बघायचो, पण आज तसं राहिलेलं नाही. आज तुमचं क्रीडा क्षेत्रामध्ये पण तुम्हाला भरपूर मोठं करिअर आहे, मनोरंजन क्षेत्रामध्ये पण भरपूर मोठं करिअर आहे. अनेक क्षेत्र आहेत जिथं आपण करिअर करू शकतो. फक्त अभ्यास हेच एक क्षेत्र नाही, अभ्यासाशिवायही आज मोठे मोठे क्षेत्र आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये बघतोय आपण खूप मोठ्या प्रमाणात ऑलिम्पिकचे गेम्स, एक ऑलिम्पिक पदक जर जिंकलं तर त्याचा किती मोठा सत्कार आणि कुठं कुठं तो पोहोचतो. तर आपल्या समाजामध्ये सुद्धा अशा ऑलिम्पिक पट्टू आपण तयार व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण कार्य. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.